नमस्कार शेतकरी बांधवांनो, जी आपण शेवंती लागवड करणार आहे तर शेवंती लागवड करताना कोणकोणते न्यूट्रिशन जाणं गरजेचं आहे। अर्थात कोणकोणते एनपीके असेल, त्याचबरोबर सेकंडरी अन्नद्रव्य आहेत, प्रमुख अन्नद्रव्य आहेत, ही जाणं गरजेचे आहे। त्यासाठी निश्चितच आपण आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहेत ती कोणकोणती देणं गरजेचं आहे तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। निश्चितच आपण शेवंती लागवड करतो तर शेवंती लागवड करत असताना व्हाईट असेल, येलो असेल, ऑरेंज असेल, कोणत्याही शेवंती लागवड करत असताना महत्त्वाची अन्नद्रव्ये जे आहेत ती देणं गरजेचं आहे। तर यामध्ये एनपीके जाणं गरजेचं आहे। तर निश्चितच या एनपीकेच्या माध्यमातून सर्वात जास्त पिकाला लागत असेल तर तो आहे फॉस्फरस। म्हणून या ठिकाणी 1846 या ठिकाणी देणं गरजेचं आहे। तर 1846 एकरी 2 बॅगा या स्वरूपामध्ये द्या। त्याच्यानंतर आहे महत्वाचं जे आहे तर पोटॅश असेल किंवा एसओपी आहे, तुम्ही या माध्यमातून आपल्याला पोटॅश हा अवेलेबल करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर महत्वाचं तिसरं न्यूट्रिशन असेल की मायक्रोरायझा, अर्थात रॅलीगोल्ड असेल किंवा G5 असेल, अपटेक झाला पाहिजे, रूट झोन डेव्हलप झाला पाहिजे। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी मायक्रोरायझा साधारणपणे एकरी मायक्रोरायझा असेल तर 4 किलो देऊ शकता। शक्यतो केमिकल बेसमध्ये असल्यामुळे या ठिकाणी मायक्रोरायझा देऊ नका। तर तुम्ही आपलं ह्युमिक स्वरूपामध्ये असेल, अर्थात G5 असेल तर ते एकरी 16 किलो या प्रमाणामध्ये देऊ शकता। त्याच्यानंतर महत्वाचं आहे ते यारा कॉम्प्लेक्स देणं गरजेचं आहे, कारण यारा कॉम्प्लेक्स खूप सुंदर आणि चांगली ग्रेड आहे, रिझल्ट खूप सुंदर आहे। त्यामुळे यारा कॉम्प्लेक्स 1 बॅग या ठिकाणी प्रत्येकी वापरायची। त्याच्यानंतर आयसीएलचं पॉलिसल्फेट या ठिकाणी 2 बॅगा आपल्याला कंपल्सरी वापरून घ्यायचे। आणि मायक्रोटनचं किट, मायक्रोटनच्या किटमध्ये आपल्याला येणार आहे मॅग्नेशियम, फेरस, झिंक, मॅग्नीज आणि बोरॉन, जे 38 किलोचं किट असेल किंवा 53 किलोचं किट आहे। मायक्रोटनमध्ये भरपूर वेगवेगळ्या कंपन्यांचे किट अवेलेबल आहेत, ते किट वापरायचे। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त सिलिकॉन या ठिकाणी ऍड करायचे। तर ह्या पद्धतीमध्ये हे जे खताचं जे शेड्यूल आहे हे आपल्याला कंपल्सरी वापरून घ्यायचे। चांगलं मिक्सिंग करून घ्या आणि बेडमध्ये भरून बेड तयार करून घ्या आणि आपली लागवड करू शकता। तर अशा पद्धतीमध्ये हे जे महत्त्वाचे 4-5 न्यूट्रिशन आहेत ते आपल्याला कंपल्सरी घ्यायचे, म्हणजे एनपीके पण आले पाहिजे, सेकंडरी अन्नद्रव्य पण आले पाहिजे, तर स्टेप बाय स्टेप मध्ये आली पाहिजे। निश्चितच अशा पद्धतीमध्ये आपल्या ठिकाणी खत व्यवस्थापन करून घ्यायचे आणि उत्पादन चांगल्या पद्धतीमध्ये वाढवायचे। निश्चितच आपल्या त्या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक आपल्याला उत्पादन मिळणार आहे। निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।